आता पुढचा प्रॉब्लेम बघा मित्रांनो. प्रॉब्लेम सांगतोय, इन एनी गिवन मंथ्स अ मॅन अर्न्स A% कमिशन on first sale of ₹1,000 and further sale he earns B% commission. If in 2 following months its sales are ₹3,000 and 4,000 and he earns a commission of ₹900 and ₹1,300 respectively, find the value of A plus B. आता त्यांनी काय सांगितलंय, दोन कंडिशन त्यांनी दिल्या. त्यांनी काय सांगितलंय, जेव्हा तो सेल करतो त्यावेळेस पहिल्या 1,000 वर त्याला A% कमिशन मिळतं आणि त्याच्यापेक्षा जास्त जे असेल त्याच्यावर B% कमिशन मिळतं. ठीक आहे. पहिल्या कंडिशन मध्ये त्यांनी सेल किती केली आहे, 3,000 रुपयाची सेल केलेली आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये त्यांनी सेल केलेली आहे 4,000 ची. आता बघा, समजा ही पहिली कंडिशन आणि ही दुसरी कंडिशन. आता पहिल्या कंडिशन मध्ये त्यांनी सेल केली 3,000 रुपयाची. ठीक, 3,000 रुपयाची त्यांनी सेल केली. तर त्याला काय असेल, पहिल्या 1,000 वर त्याला A% भेटते. ठीक आहे. आणि त्याच्या पुढे उरले किती रे, मग 3,000 ची सेल केली, पहिल्या 1,000 वर त्याला A% मिळाले, मग राहिलेले त्याचे किती 2,000. तर 2,000 वर त्याला किती मिळाल, B%. ठीक. दुसऱ्या कंडिशन मध्ये त्याने सेल केली 4,000. याच्यात पण सेम आहे, पहिल्या 1,000 वर त्याला किती मिळाल, A% आणि पुढचे किती राहिले 3,000. या 3,000 वर त्याला काय मिळेल, B%. ठीक आहे. आता पहिल्या कंडिशन मध्ये त्याला किती कमिशन मिळालं होतं, 1,000 चे A% प्लस 2,000 चे B%, असे त्याला किती रुपये मिळाले होते, 900 रुपये. किती, 900 रुपये. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये त्याला मिळाले 1,300 रुपये. आता इथे एक गोष्ट समजून घेण्याची मित्रांनो, इथं जेवढे भेटले असतील तेवढेच इथं पण भेटले असतील, बरोबर. याच्यातले पण 2,000 चे B% वर जेवढे भेटले असतील इथं पण 2,000 चे B% वर तेवढेच भेटले असतील. म्हणजेच काय बघा, या दोघांचा जर मी डिफरन्स घेतला तो किती येईल, 1,000 चे B% म्हणजे 100 घेऊन टाका. ठीक आहे. 1,000 चे B% आणि ह्या दोघांचा डिफरन्स किती येईल, 400, बरोबर. म्हणजे 1,000 चे B% किती झाले, 400. आता हे जर मी सॉल्व्ह केलं, B ची व्हॅल्यू मला मिळाली किती, 40. B ची व्हॅल्यू मला किती मिळाली, 40. ठीक आहे. आता मला सांगा, हे 40% आहे. ठीक आहे, 40%. मग 2,000 चे 40% किती रे, 2,000 चे 10% किती, 200. ठीक आहे. मग 40% किती होतील, 800, बरोबर. 800 म्हणजे ह्या 900 पैकी 800 ची व्हॅल्यू तर हीच आहे, बरोबर. ह्या 900 पैकी 800 याचेच आहे. मग इथे किती असतील, म्हणजे याचा अर्थ काय होतो, 1,000 चे A% बरोबर किती, 100. ठीक आहे. मग हे मी जर सॉल्व्ह केलं, मग A ची व्हॅल्यू मला किती मिळाली, 10. ठीक आहे. A ची व्हॅल्यू मला किती मिळाली, 10. A ची व्हॅल्यू 10 आहे, B ची व्हॅल्यू 40 आहे. आपल्याला त्यांनी विचारलंय A प्लस B किती असेल, 40 अधिक 10 म्हणजेच 50. हे असेल आपलं आन्सर. आपण काय केलं मित्रांनो, आपल्याला दोन्ही कंडिशन आपल्याला माहित होता, फरक फक्त एवढा होता, ह्या दोघांचा आपण डिफरन्स घेतला, 2,000 ची B% आणि 3,000 ची B%. मग 2,000 चे B% आणि 3,000 ची B% चा डिफरन्स आला 1,000 ची B%. याच्यातून हे फक्त मायनस केलं. ठीक आहे. मग बघा, 1,000 ची B% म्हणजे ह्या दोघांचा डिफरन्स. इथं 900 रुपये मिळत होते, इथं 1,300 रुपये मिळत होते. डिफरन्स किती झाला, 400 रुपये. म्हणजेच 1,000 ची B% म्हणजे 400. मग बघा, B ची व्हॅल्यू आली 40, ती इथं सरळ सरळ पुट केली आपण. B ची व्हॅल्यू आली 40, ती आपण इथं सरळ सरळ पुट केली. त्याच्यावरून आपल्याला समजलं की याची व्हॅल्यू किती आहे, 800. म्हणजे 900 पैकी 800 तर याचीच व्हॅल्यू, मग याची किती असली पाहिजे, 100. म्हणजे 1,000 चे A% बरोबर 100. याच्यावरून आपल्याला A ची व्हॅल्यू मिळाली, ती किती मिळाली, 10. मग आपल्याला फक्त विचारलं होतं त्यांनी A प्लस B ची व्हॅल्यू किती, ती किती आली, 40 अधिक 10 बरोबर 50. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढचा प्रॉब्लेम बघा मित्रांनो, हा प्रॉब्लेम त्यांनी थोडासा किचकट केलेला आहे. बघूया आधी प्रॉब्लेम काय सांगतोय. प्रॉब्लेम सांगतोय, अ कंपनी अलाउज 20% कमिशन टू हिज सेल्समन ऑन द टोटल सेल्स अँड 10%
बोनस बिसाइड द कमिशन ऑन नेट प्रॉफिट. ठीक आहे. बरं, पुढे त्यांनी सांगितलं कंसात टोटल प्रॉफिट मायनस बोनस इज इक्वल टू नेट प्रॉफिट. ठीक आहे. आफ्टर चार्जिंग सच बोनस इफ द टोटल सेल्स अँड द प्रॉफिट आर 10 lakh and 1,32,000 फाइंड द टोटल अर्निंग ऑफ सेल्समन. ठीक आहे. टोटल सेल जो आहे तो सेल किती, टोटल सेल्स तो आहे 10 lakh. ठीक. आता त्याच्या कमाई बद्दल विचारलं ना, त्याच्या अर्निंग्स बद्दल विचारलं. पहिल्यांदा त्याला कमिशन मिळत, कमिशन त्याला किती मिळत, 20% कमिशन. 20% कमिशन, मग 10 लाखाचे 20% किती, 2 लाख. म्हणजे सरळ सरळ त्याला कमिशन तर मिळणार आहे किती, 2 लाख. इथपर्यंत आलो. आता पुढे बघा त्यांनी काय सांगितलं. त्यांनी सांगितलं याच्या व्यतिरिक्त बोनस त्याला दिला जाईल 10%. कशावर, नेट प्रॉफिटवर. बरोबर, नेट प्रॉफिटवर त्याला 10% बोनस दिला जाईल. पण नेट प्रॉफिट तुम्ही कसं काढणार, टोटल प्रॉफिट मधून बोनस जर मायनस केला तर नेट प्रॉफिट मिळेल. समजा टोटल प्रॉफिट मधून जर बोनस मायनस केला तर नेट प्रॉफिट मिळेल. इथे एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो, नेट प्रॉफिट साठी आपल्याला बोनसची गरज पडेल. बरोबर ना, कारण नेट प्रॉफिट वरच बोनस देणार आहे आपण. बरोबर ना, नेट प्रॉफिट आल्याशिवाय आपण बोनस नाही कॅल्क्युलेट करू शकत, आणि टोटल प्रॉफिट मधून बोनस गेल्याशिवाय आपण नेट प्रॉफिट नाही काढू शकत. इथपर्यंत आलं. आता हे कसं सॉल्व्ह करायचं बघा मित्रांनो. ही झालं नेट प्रॉफिट. इथं मानतो मी समजा टोटल प्रॉफिट, आणि इथं समजा बोनस. आता बघा नेट प्रॉफिटच्या किती पर्सेंट बोनस देणार आहे, 10%. आता 10% चे फ्रॅक्शन किती रे, 1/10. म्हणजे नेट प्रॉफिट जर 10 असेल तर बोनस किती दिला जाईल त्याच्या, 10%. म्हणजेच किती, 1. म्हणजे नेट प्रॉफिट जर मी मानलं 10 युनिट, तर त्याच्यावर बोनस किती मिळेल रे, 10%. म्हणजेच किती, 1. इथपर्यंत आलो. हे झाले 10 युनिट. समजा मी नेट प्रॉफिट मानलं, याची 10%, 1 ते झाला बोनस. ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितलंय, टोटल प्रॉफिट मधून जर बोनस मायनस केला, तर नेट प्रॉफिट मिळेल. बरोबर, टोटल प्रॉफिट मधून बोनस मायनस केला तर नेट प्रॉफिट मिळेल. मग मला सांगा टोटल प्रॉफिट किती असलं पाहिजे, त्याच्यातून 1 मायनस केल्यावर मला 10 मिळतील. किती, 11. म्हणजे टोटल प्रॉफिट किती असेल, 11 युनिट. इथपर्यंत आलो मित्रांनो. आता बघा त्यांनी सांगितलं आपल्याला टोटल प्रॉफिट किती, 1,32,000. म्हणजे 11 युनिटचीच व्हॅल्यू किती, 1,32,000. याच्यावरून मला एका युनिटची व्हॅल्यू मिळेल, 11 12,000. एका युनिटची व्हॅल्यू किती आहे, 12,000. मग त्याला बोनस इथं 1 युनिटच भेटला, तो बोनस त्याला भेटला. इथं बोनस किती भेटला असेल त्याला, 12,000. मग आता त्याच्या जर अर्निंग बद्दल जर आपण विचारलं तर कमिशन जर त्याला 2 लाख भेटलंच आहे, प्लस बोनस पण भेटला. बोनस किती मिळाला, 12,000. मग त्याची अर्निंग किती झाली असेल रे, त्याची अर्निंग झाली असेल 2,12,000 रुपये. आणि हे असेल आपलं आन्सर. ठीक आहे मित्रांनो, समजतंय. चला पुढचा प्रॉब्लेम बघूया. क्वेश्चन काय सांगते बघा मित्रांनो. अ कंपनी अलाउज 7% कमिशन ऑन द टोटल सेल्स to his salesman, but if the salesman is appointed on a fixed salary of ₹3,000 and 4% commission on the sales more than ₹10,000, if in second condition the salesman receives ₹800 more than the first condition, find the total sale. आता इथं त्यांनी 2 कंडिशन सांगितल्या. पहिली कंडिशन काय सांगितली त्यांनी, त्यांनी सांगितली टोटल जी सेल असेल तिच्यावर 7% त्याला कमिशन मिळणार. ठीक आहे. आता 2 कंडिशन बद्दल बोलतायत. ही पहिली कंडिशन. पहिल्या कंडिशन मध्ये त्यांनी काय सांगितलं, समजा मी टोटल सेल्स जी आहे ती समजा मी X मानली. मग पहिल्या कंडिशनला त्याला सरळ कमिशन मिळेल किती, 7%.
ठीक आहे, इथपर्यंत आलो. बरं, पण दुसऱ्या कंडिशन मध्ये त्यांनी काय सांगितलंय, दुसऱ्या कंडिशन मध्ये त्यांनी सांगितलंय त्याला 3000 पर मंथ फिक्स सॅलरी, 3000 ही फिक्स सॅलरी, तो खप कितीही झाला तरी, प्लस 10,000 पेक्षा जास्त जी विक्री होईल, 10,000 पेक्षा जास्त म्हणजे किती रे, एवढी, याच्यावर त्याला 4% बोनस पण मिळेल. ठीक आहे, इथपर्यंत आलो. पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं, पहिल्या कंडिशनला त्यांनी सरळ सरळ सांगितलं जेवढी टोटल सेल होईल त्याच्या 7% त्याला कमिशन भेटेल. ठीक आहे, आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये त्यांनी काय सांगितलं, त्याला 3,000 रुपये फिक्स सॅलरी प्लस 10,000 पेक्षा जास्त त्याची जी विक्री होईल त्याच्यावर त्याला 4% बोनस दिला जाईल. आणि त्यांनी सांगितलं दुसऱ्या कंडिशन मध्ये पहिल्या कंडिशन पेक्षा त्याला 800 रुपये जास्त मिळत आहे, 800 रुपये जास्त मिळत आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामधून दुसऱ्या कंडिशन मधून जर मी पहिली कंडिशन मायनस केली तर त्याला किती रुपये मिळतात, 800 रुपये मिळतात. ठीक आहे, आता समजा मी जर हे सॉल्व्ह केलं तर 3,000 तसेच प्लस 4x छेद 100, हे 2 0 कॅन्सल झाले, मायनस 400 मायनस 7x छेद 100 आणि 800. ठीक आहे, आता हे जर सॉल्व्ह केलं तर मला मिळेल 3x भागिले 100, 4 इकडे प्लस म्हणजे इकडे झाले 1200 मधून 3,000 गेले 1800. ठीक आहे, 3 1 3 318 परत x ची व्हॅल्यू किती आली, हे गुणिले तिकडे झाले 60,000. म्हणजे आपली टोटल सेल्स किती असेल, 60,000 रुपयाची. आता दुसरी मेथड त्याची काय बघा मित्रांनो, दोन कंडिशन आहे. पहिल्यांदा त्यांनी सांगितले 10,000 पर्यंतची विक्री आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा अधिकची विक्री, त्याच्यात पण दोन कंडिशन आहे, पहिली आणि दुसरी. इथं त्याला 7% मिळाले असते, 7% म्हणजे किती मिळाले असते याला, इथं 700 रुपये बरोबर. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये 10,000 पर्यंत तर त्याला फिक्स सॅलरी, म्हणजे त्याला इथं किती मिळाले असते, 3,000 रुपये बरोबर. जर तुम्ही असा विचार केला, जर त्यांनी फक्त 10,000 रुपयापर्यंतची जर त्यांनी वस्तू विकल्या असत्या तर त्याला कितीचा फायदा झाला असता. इथं त्याला 700 मिळाले असते पहिल्या कंडिशनला आणि इथे किती मिळाले, 3,000, म्हणजे त्याचा फायदा व्हायला पाहिजे होता 2300 रुपयाचा बरोबर. जर त्यांनी 10,000 रुपयापर्यंतच जर वस्तू विकल्या असत्या तर इथं किती आहे, इथं त्याला किती मिळतंय, इथं पण त्याला 7%च मिळणार, पण इथं त्याला किती मिळतंय, 4%. इथपर्यंत आलो. इथून जसं पुढे जाईल तसं वरती 7% मिळणार होते, इथं 4% मिळतील, म्हणजे त्याचा इथून पुढे जाताना त्याचा लॉस व्हायला सुरुवात होईल बरोबर, लॉस व्हायला सुरुवात होईल. आता इथं त्याला प्रॉफिट किती दिसतंय, 2300 रुपये, पण त्याला ऍक्च्युअल किती झालंय, त्याला 800 रुपये. म्हणजे त्यांनी सांगितलंय सेकंड कंडिशन मध्ये फर्स्ट कंडिशन पेक्षा त्याला 800 रुपये जास्त मिळत आहे. मग हे 2300 रुपये कमी होऊन नंतर इथं 800 रुपये राहिले बरोबर. मग हे कसे राहिले रे, या दोघांचा जो डिफरन्स आहे ना 3%, हा त्याचा प्रत्येक वेळेस लॉस होत चालला पुढे. अरे बघा, म्हणजे बघा 2300 रुपयापासून त्याचे नंतर किती रुपये झाले, इथं तर 10,000 पर्यंत त्याला 2300 रुपये प्रॉफिट होतं, नंतर ते कमी होत ते 800 रुपये झालं. मग त्याचा लॉस इथं झाला किती रे, तो लॉस झाला त्याचा 1,500 रुपयाचा बरोबर ना. 2300 मधून 1,500 गेल्यानंतर 800 होते. मग हे 1,500 रुपये का झाले, कारण हा इथला जो लॉस आहे ना, कारण हाच लॉस आहे ना त्याचा. इथं 7% मिळत आहे, इथं 4% मिळत आहे. इथं पण जर 7% मिळाले असते तर काय त्याला लॉस झाला असता का, नसतं झाला. पण तो हा लॉस का होतोय, कारण इथं त्याला 7% मिळत आहे, इथं त्याला किती मिळत आहे, 4%. म्हणजे लॉस कितीचा होतोय, 3%चा लॉस होतोय, 3%चा लॉस होतो. मग हे 3%चा लॉस होतोय, त्या 3% ची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती आहे, 1,500. म्हणजेच काय बघा, आता बघा ही 10,000च्या पुढची जी रक्कम आहे, 10,000ची पुढची जी रक्कम आहे त्याच्यात 3% त्याला लॉस होतोय. मग 10,000च्या पुढची समजा मी ही मानली प्लस, मग बघा या प्लसचे, या ऍडिशनल 10,000 पेक्षा जास्त जी विकलेली वस्तू आहे त्याचे 3% बरोबर किती, 1,500. मग हे जर मी सॉल्व्ह केलं 3×15 म्हणजे ही ऍडिशनल आली किती, ऍडिशनची व्हॅल्यू आली 50,000. ऍडिशनची व्हॅल्यू आली 50,000, म्हणजे ह्या ऍडिशनची व्हॅल्यू किती आहे, 50,000. मग टोटल सेल किती, हे 10,000 आणि हे 50,000, म्हणजे टोटल सेल्स आपली किती आहे, 60,000.
आणि हे असेल आपलं आन्सर. आता ह्या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये पहिली मेथड फॉलो केली तर ती जास्त सोयीस्कर होईल, परत इथं कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला जी योग्य वाटेल ती मेथड तुम्ही निवडा. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. आता हे नवीन टाईप आहे मित्रांनो, बँकिंग मध्ये खूप जास्त याचे प्रश्न विचारतात प्रिलिम्स मध्ये. ठीक आहे, प्रॉब्लेम काय सांगतोय, द प्राइस ऑफ शुगर इज डिक्रीज बाय 30%, बाय हाऊ मच % द कन्झम्पशन इज इनक्रीज सो ॲज द एक्सपेंडिचर विल डिक्रीज ओनली बाय 10% ओनली. आता बघा, सुरुवातीला एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो. समजा एक्सपेंडिचर आणि प्राइस एकच गोष्ट आहे. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट असते कन्झम्पशन. ठीक आहे, आता मला सांगा, आपल्याकडे 100 रुपये आपल्याला खर्च करायचे, आपल्याला 100 रुपये खर्च करायचे. समजा प्राइस जी आहे ती सुरुवातीला 10 रुपये, समजा आपल्याकडे 100 रुपये, साखरेची प्राइस समजा 10 रुपये किलो, 10 रुपये किलो. मग 100 रुपयात किती येईल रे? 10 kg. बरोबर, इथपर्यंत आलो. नंतर बघा, समजा ही प्राइस वाढून किती झाली? 20 रुपये झाली. प्राइस वाढून 20 रुपये झाली. मग आता मला सांगा, इथं प्राइस 20 रुपये झाली तर आपण, आपल्याकडे तर 100 रुपये, तर आपण किती किलो आणू शकतो? आता 20 म्हणजे 5 किलो. ठीक आहे, 5 किलो. आता बघा, याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट मला समजून सांगायची. याचा जर मी रेशो घेतला ना, ते 1:2, हा येईल 1:2 आणि इथे 2:1. याच्यावरून फक्त तुम्हाला एवढं समजून घ्यायचंय, प्राइसचा जो रेशो असेल ना, प्राइसचा किंवा एक्सपेंडिचरचा जो रेशो असेल त्याचा इनव्हर्स रेशो कन्झम्पशनचा असतो. म्हणजे आता इथं प्राइसचा रेशो आला 1:2, प्राइसचा रेशो 1:2, मग तुमच्या एक्सपेंडिचरचा रेशो किती? 2:1. हे काय लक्षात ठेवा, प्राइसचा आणि कन्झम्पशनचा जो रेशो आहे तो उलटा असतो. ठीक आहे, आता आपल्या प्रॉब्लेम कडे येऊया. प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय सांगितलंय, साखरेची प्राइस जी आहे ती 30% कमी झाली. आपण सगळ्या गोष्टी एक्सपेंडिचर वर कॅल्क्युलेट करणार. आपण एक्सपेंडिचर काहीतरी मानून घेऊ. समजा एक्सपेंडिचर मी मानून घेतला 100 रुपये. 100 रुपये किंवा 100 युनिट म्हणू शकता तुम्ही, 100 युनिट. ठीक आहे, आता बघा, आपल्याकडे खर्च करायला 100 युनिट आहेत. प्राइस 30% कमी झाली. मग प्राइस जर 30% कमी झाली तर आपले एक्सपेन्स जो आहे तो पण 30% कमी होणार. तो किती होईल? मग 70 युनिट. बरोबर, 70 युनिट. 30% जर प्राइस कमी झाली तर. ठीक आहे, पण क्वेश्चन मध्ये त्यांनी आपल्याला सांगितले आपला एक्सपेंडिचर जो आहे तो फक्त 10% कमी झाला पाहिजे. म्हणजे 100 युनिट मधून फक्त 10%च आपला एक्सपेंडिचर कमी झाला पाहिजे. मग 100 युनिटचे 10% किती रे? 10. ते कमी झाले म्हणजे किती राहिले? 90 युनिट. इथपर्यंत आले सगळे? इथपर्यंत आलो. ठीक आहे, आता त्यांनी सांगितलंय कन्झम्पशन किती % वाढवलं पाहिजे की जेणेकरून 90 युनिटच तुमचा खर्च होईल किंवा 10%च एक्सपेंडिचर कमी होईल. मग बघा, आपण आधी कन्झम्पशन करत होतो एवढं, आपल्याला करायचंय आता एवढं. बरोबर, 30% कमी झाल्यामुळे एवढं कन्झम्पशन करत होतो, आपल्याला करायचंय आता 90 युनिट. मग कितीने वाढवावं लागेल रे? 20 युनिटने वाढवावं लागेल. बरोबर, 20 युनिटने वाढवावं लागेल. कशावर? 70 वर 20. मग 70 वर 20 तर 100 वर किती? कारण पर्सेंटेज मध्ये विचारले. हे जर कॅल्क्युलेट केलं, 1/7 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती? 14. 2/7%. मग 2/7 ची किती येईल? 2 म्हणजे किती? 28. 4/7%. आणि हे काय असेल आपलं आन्सर. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट. आता प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं बघा मित्रांनो, द प्राइस ऑफ शुगर इज इनक्रीज बाय 20%, बाय हाऊ मच kg of consumption is decreased so as expenditure will increase by 5% only when he originally consumes 280 kg sugar. म्हणजे तो आधी वापरत किती होता? 280 kg. ठीक आहे, चलो याच्याकडे नंतर येऊ. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं प्राइस ऑफ शुगर इज इनक्रीज बाय 20%. म्हणजे समजा मी एक्सपेंडिचर वर ह्या गोष्टी कॅल्क्युलेट करायला गेला. समजा एक्सपेंडिचर माझं आधी पण होतो 100 युनिट. समजा 20% ने तो भाव वाढला, ते एक्सपेंडिचर पण माझं 20% ने वाढायला पाहिजे होतं.
मग ती किती होईल 120 युनिट. ठीक आहे. पण त्यांनी काय सांगितलंय, त्यांनी सांगितलंय एक्सपेंडिचर आपलं किती वाढलं पाहिजे, फक्त 5%. फक्त एक्सपेंडिचर आपलं 5% वाढलं पाहिजे. म्हणजे एक्सपेंडिचर आपलं किती वाढायला पाहिजे होतं, फक्त 105 युनिट. ठीक आहे. बर, आता बघा, तर आपलं कन्झम्पशन होतं 120, करायचंय आपल्याला 105. मग कितीने कमी करावं लागेल रे? कितीने कमी करावं लागेल? 15ने. कशावर? 120 वर. म्हणजे 15 कमी करावं लागतील कशावर? 120 वर. तर 100 वर किती? तर हे जर मी कॅल्क्युलेट केलं तर हे 1/8. 1/8 ची पर्सेंटेज व्हॅल्यू किती आहे? 12.5%. 12.5%. आता बघा मित्रांनो, त्यांनी सांगितलंय सुरुवातीला तो किती केजी वापरत होता? 280. म्हणजे जर तो आधी 8 युनिट जर तो आधी वापर करत असेल तर त्याच्यात त्याला किती कमी करावं लागेल? 1. बरोबर. आधी 8 युनिट वापरत होता तर त्याच्यात 1 युनिट कमी करावं लागेल. मग 8 युनिटची त्यांनी व्हॅल्यू दिलेली. आधी तो 8 युनिट वापरत होता का नाही? तो किती वापरत होता? 280. म्हणजे ज्या 8 युनिटचीच व्हॅल्यू दिली त्यांनी 280 केजी. या 8 युनिटची व्हॅल्यू किती आहे? 280 केजी. मग एका युनिटची व्हॅल्यू मला काढता येईल ना? एका युनिटची व्हॅल्यू किती होईल? 8 ते 24, 8 पंचे 40. म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू होईल 35 केजी. मग मला सांगा त्याला वापर किती कमी करावा लागेल? 1 युनिट. हा 1 युनिट वापर त्याला कमी करावा लागेल. आणि 1 युनिटची व्हॅल्यू आपण काढली किती? 35 केजी. म्हणजे जर साखरेची किंमत जर 20% जर वाढली तर त्याला त्याचा कंझम्पशन मध्ये किंवा त्याला किती केजी विचारले त्यांनी, पर्सेंटेज नाही विचारलं. पर्सेंटेज जर विचारलं असतं तर ते किती पर्सेंट आलं असतं? 12.5% मध्ये त्याला त्याच्या वापरामध्ये कमी करावं लागले असते. ठीक आहे. पण त्यांनी इथं डायरेक्ट आपल्याला काय विचारलं? किती केजी त्याला कंझम्पशन कमी करावं लागेल? आपल्याला माहिती होतं 1/8 त्याला कंझम्पशन कमी करावं लागेल. म्हणजे टोटल जर तो आधी 8 युनिट वापरत असेल तर त्याच्या 1 युनिट त्याला कमी वापरावं लागतील. मग आपल्याला माहित होतं आधी तो वापरत किती होता? 280 केजी. मग 8 युनिटची व्हॅल्यू होती 280 केजी. त्याच्यावरून एका युनिटची व्हॅल्यू आपण काढून घेतली होती. किती गेली? 35 केजी. म्हणजेच त्याला वापरामध्ये किती केजीचे कमी करावं लागेल? 35 केजी. आणि हेच असेल आपलं आन्सर. ठीक आहे मित्रांनो. आता पुढचा प्रॉब्लेम पण सेम टाइपचा आहे मित्रांनो. प्रॉब्लेम सांगतोय द प्राइस ऑफ शुगर इज इन्क्रीज बाय 30%. ड्यू टू धिस अ फॅमिली यूज 40 kg लेस शुगर, so as expenditure will increase only by 10% only. Find the original consumption. आता बघा, एक्सपेंडिचर समजा मी 100 मानलं. त्यांनी सांगितलं प्राइस कितीने इन्क्रीज झाली रे? 30% ने. मग प्राइस एक्सपेंडिचर किती झाला असेल? 130. ठीक आहे. आणि त्यांनी सांगितलंय की तो हे प्राइस वाढल्यामुळे ती फॅमिली 40 केजी कमी घेते आणि एक्सपेंडिचर फक्त 10% ने वाढलं. मग एक्सपेंडिचर किती झाला असेल? ते 110. आता त्या 40 केजीचा मी विचार नाही करत आहे. ते 40 केजीचा वापर त्यांनी जो कमी केला ना त्याचा मी आत्ताच विचार नाही करत आहे. मी फक्त आता सध्या पर्सेंटेज मध्ये ते कॅल्क्युलेट करून घेतो. मग बघा, प्राइस 30% ने वाढली, एक्सपेंडिचर फक्त 10% ने वाढलं पाहिजे. मग मला माझं कंझम्पशन कितीने कमी करावं लागेल? इथं 20 ने कमी करावं लागेल. बरोबर. 130 चे 110 करायचे तर कितीने कमी करावं लागेल? 20 ने. हे 20 ने कमी करावं लागतील. कशावर? 130 वर. 130 वर. तर 100 वर किती? मी काय सांगितलं होतं, ही व्हॅल्यू काढून घेऊ नका. हे फक्त फ्रॅक्शनचं काम. हे फ्रॅक्शन फक्त आपल्याला मिळालं पाहिजे. आता बघा, आता आपल्याला फ्रॅक्शन मिळाला 2/13. ठीक आहे. आता याचा अर्थ असा होतो, तो आधी 13 युनिट वापरत होता. 13 युनिट वापरत होता आणि ही प्राइस वाढल्यामुळे हे 2 युनिट त्यांनी काय केले? वापरायचे कमी केले. म्हणजे या 2 युनिटचीच व्हॅल्यू किती रे? 40 केजी. या 2 युनिटचीच व्हॅल्यू किती आहे? 40 केजी. मग एका युनिटची व्हॅल्यू किती? 20 केजी. मग एका युनिटची व्हॅल्यू किती येईल? 20 केजी. मग आपल्याला त्यांनी विचारलंय की त्याचं पहिलं कंझम्पशन किती होतं? ओरिजिनल कंझम्पशन किती होतं आपलं? 13 युनिट. मग एका युनिटची व्हॅल्यू जर 20 केजी आहे तर 13 युनिटची व्हॅल्यू किती होती? 13 गुणिले 26 म्हणजे 260 केजी तो आधी वापरत असणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आता हे पर्सेंटेज वगैरे आपण काय काढलं? आपण फक्त फ्रॅक्शन काढून घेतला. या फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू पुट केलं. ठीक आहे. त्यांनी सांगितलं होतं आपल्याला ही प्राइस वाढल्यामुळे ते 40 केजी कमी
परचेस करतोय, 40 केजी कमी परचेस करतोय. पण आपण युनिट मध्ये आपण काय काढलं, आधी तो 13 वापरत होता, 13 युनिट वापरत होता आणि तो वापर किती युनिट कमी करतोय, 2 युनिट. मग या 2 युनिटचीच व्हॅल्यू आपल्याला माहिती किती, 40 केजी. त्याच्यावरून आपण एका युनिटची व्हॅल्यू काढली 20 केजी आणि त्याच्यावरून पूर्ण टोटल युनिट 13 युनिटची व्हॅल्यू आली 260 केजी आणि तेच आपला असेल आन्सर. ठीक आहे. आता पुढचा प्रॉब्लेम बघा मित्रांनो. प्रॉब्लेम सांगतोय द प्राइस ऑफ शुगर इज इनक्रीज बाय 20%. ड्यू टू दिस फॅमिली परचेस 12 केजी लेस फॉर ₹300. फाइंड ओरिजिनल कन्झम्पशन, करंट कन्झम्पशन, ओरिजिनल प्राइस आणि करंट प्राइस. आता बघा मित्रांनो, आता त्यांनी आपल्याला विचारलं काय काय बघा. त्यांनी विचारलंय ओरिजिनल प्राइस, ओरिजिनल कन्झम्पशन, त्याच्यानंतर करंट प्राइस आणि करंट कन्झम्पशन. आता ह्या टाइपचे प्रॉब्लेम तुम्ही त्या मागच्या मेथडने पण सॉल्व्ह करू शकता. ह्या टाइपचे प्रॉब्लेम एकदम सिंपल मेथडने कसं सोडवतात बघा. असं समजून घ्या, आधी त्याच्याकडे 300 रुपये होते, आधी त्याच्याकडे 300 रुपये होते, आता पण 300 रुपये, बरोबर. प्राइस वाढली किती रे, प्राइस वाढली 20%. 20% म्हणजे किती, 1/5. म्हणजे प्राइस किती वाढली, 60 रुपयांनी प्राइस वाढली, बरोबर. हे 60 रुपये प्राइस वाढल्यामुळे त्यांनी 12 केजी कमी घेतले. मग जर हे 60 रुपये असते तर त्यांनी ते कमी घेतले असते का, नसते घेतले. म्हणजे बघा, ह्या 12 जर त्याला ते 12 केजी जर घ्यायचे असते तर त्याला हे 60 रुपयाचे घ्यावे लागले असते, बरोबर. मग त्याची प्राइस किती झाली असते, 12×5 = 60. म्हणजे ती वाढलेली प्राइस किती आहे, वाढलेली प्राइस किती आहे, 5 रुपये पर केजी. आता करंट कन्झम्पशन 300 रुपयाचे, त्याच्याकडे 5 रुपये भाव आहे, मग किती येते, 5×7 = 30 म्हणजे 60 केजी. 60 केजी तो करंट कन्झम्पशन त्याचं असेल. ठीक आहे. बर, आता ओरिजिनल कन्झम्पशन म्हणजे आधी जेवढं कन्झम्पशन करत होता त्याच्यात त्यांनी किती केजी कमी केले, 12 केजी कमी केले, बरोबर. 12 केजी म्हणजे इथं 60 रुपये, सॉरी इथं 60 केजी होत, इथं 60 केजी तो परचेस करतोय, म्हणजे इथं 12 जास्त, म्हणजेच इथं 72 केजी तो परचेस करत असेल. ठीक आहे. आता ओरिजिनल प्राइस कडे जाऊ. आता ओरिजिनल प्राइस कशी काढणार बघा. पैसे त्याच्याकडे 300 रुपये, बरोबर. 300 रुपये म्हणजे 300 रुपये आणि भागिले हे जर 72 मी केले तर मला भाग दिल्यानंतर मला मिळेल 100. 3 6 312 समजावून भाग दिला 424 100 म्हणजे ओरिजिनल प्राइस त्याची किती असेल, 4.1/6 रुपये पर केजी. ठीक आहे. ह्या चारही गोष्टी आपण एकदम सोप्या पद्धतीने काढल्या. फक्त एवढंच लक्षात ठेवा, याची ट्रिक फक्त एवढी आहे, जेवढी प्राइस वाढली, बरोबर, जेवढी प्राइस वाढली तेवढे जर पैसे त्याच्याकडे असते तर त्याला हा वापर कमी करावा लागला नसता, बरोबर. तेवढा वापर त्याला कमी करावा लागला नसता. त्याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट केलं, हे 60 रुपये त्याला त्याच्याकडे जर असते तर त्यांनी हे 12 केजी त्यांनी अजून वापर केला असता. मग मला सांगा, 60 रुपयात जर त्यांनी 12 केजी घेतले असते प्राइस वाढल्यानंतर, तर मग एका केजीची व्हॅल्यू किती येईल रे, 60 ला फक्त 12 ने भागलं, 5 रुपये पर केजी. मग करंट प्राइस त्याची किती आली, 5 रुपये पर केजी. मग मला सांगा, 300 रुपयात 5 रुपये दराने त्यांनी किती केजी घेत असेल रे, 60 केजी. म्हणजे करंट प्राइस झाली त्याची 5 रुपये पर केजी, करंट कन्झम्पशन झालं 60 केजी. आधी त्यांनी सांगितलं 12 केजी जास्त घेत होता, मग त्याचा आधीचा ओरिजिनल कन्झम्पशन असेल 72 केजी आणि ओरिजिनल प्राइस किती असेल, 300 रुपये होते त्याच्याकडे आणि तो टोटल किती केजी घेत होता, 72 केजी. त्याच्यावरून मी प्राइस काढून घेतली, ती किती आली, 4.1/6 रुपये पर केजी. ठीक आहे मित्रांनो, या पार्ट मध्ये आपण इथंच थांबूया, भेटूया पुढच्या पार्ट मध्ये, त्याच्यावर अजून चांगल्या प्रकारचे प्रॉब्लेम आपण बघूया. ठीक आहे मित्रांनो, थांबतोय, काळजी घ्या, बाय बाय.